brought to you by Skill Fantasy। यहाँ है फेयर प्ले एश्योरेंस, क्विक गेम एक्सेस और इजी ट्रांजैक्शन, 100% सिक्योर्ड और इंस्टेंट वन क्लिक विड्रॉल्स। डाउनलोड करना तो बनता। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला दिसतोय, तर अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। मात्र बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पाऊस वाढू शकतो असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे। यामुळे इथून पुढचे दिवस कसे असणार आहेत, जून महिन्यात पाऊस कसा असणार आहे आणि हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना काय इशारा दिलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण ट्विटच्या माध्यमातून बघणार आहोत की हवामान तज्ज्ञांनी नेमकं हवामानाच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे। तर के.एस. होसाळीकर या हवामान तज्ज्ञांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की 6 आणि 7 जून रोजी महाराष्ट्रातील घाट भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। याचबरोबर 8 जून रोजी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मोड टू इंटेन्स मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं सुद्धा होसाळीकर या हवामान तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा की आज, उद्या आणि परवा महाराष्ट्रातला जो घाटाचा परिसर आहे, महाराष्ट्रातला जो घाटाचा पट्टा आहे, त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। आता सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नेमकी मान्सूनची काय स्थिती आहे, वातावरणात कशा पद्धतीने इथून पुढचे दिवस बदल होऊ शकतात। आता या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो की इकडे बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्या पट्ट्यांचा परिणाम म्हणूनच गोलाकार चक्राकार वारे वाहताना इथे दिसून येत आहेत। ढग मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येत आहेत आणि कुठेतरी या ढगांचा परिणाम, या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्राच्या मान्सूनवर सुद्धा होऊ शकतो, असं सुद्धा हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आता जरी ही इमेज आपण झूम करून बघितली तर यामध्ये स्पष्टपणे बघू शकतो की महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये ढग दाटलेले दिसून येत आहेत। इकडे कोकण किनारपट्टीवर असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये असेल, विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये या ढगांचा, या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम होऊ शकतो, असं या इमेजच्या माध्यमातून, सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो। आता पुढे नेमकी काय स्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांना काय इशारा हवामान खात्याने दिलेला आहे, हे सुद्धा पुढच्या इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर हवामान तज्ज्ञांनी, हवामान खात्याने IMDने जारी केलेल्या या इमेजेस आहेत, हे मॅप आहे आणि या मॅपच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो की आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला होता। अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी केलेला होता। इथे आपण बघू शकतो की विदर्भातला गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला होता। विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने म्हटलेलं होतं। याचबरोबर त्याच्या खालोखाल नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवलेली होती। त्याबरोबर नाशिक असेल, नाशिकचा घाटाचा पट्टा असेल, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये आज सुद्धा पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं होतं। त्यानुसार तुमच्या या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या वातावरणाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। उद्या कोकणात कुठेही पाऊस पडणार नाहीये, कोकणातल्या कोणत्याच जिल्ह्याला पावसाचा सतर्कतेचा इशारा IMDने दिलेला नाहीये। मात्र उद्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असं या मॅपच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो। उद्या सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, या वर्धा या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचबरोबर इकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, नाशिक, जालना, बुलढाणा या अशा संपूर्ण पट्ट्यामध्ये उद्या सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा आणि सतर्क राहा, काळजी घ्या। आता परवा काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। परवा अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला आहे। परवा सुद्धा कोकणातल्या कोणत्याच जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिलेला नाहीये, कोणताच अलर्ट परवा सुद्धा हवामान खात्याने कोकणातल्या जिल्ह्यांना दिलेला नाहीये। मात्र परवा सुद्धा विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असं या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो। परवा सुद्धा भंडारा आणि चंद्रपूर या विदर्भातल्या 2 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचबरोबर वाशिम, हिंगोली, नांदेड यासोबतच जालना, संभाजीनगर, अहिल्या
अहिल्यानगर, बीड याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे, सातारा, पुण्याचा घाटाचा पट्टा आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यांमध्ये परवा सुद्धा पाऊस पडू शकतो, मेघगर्जना होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्याच्या पुढच्या दिवशी 9 तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। 9 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस नसणार आहे। फक्त विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा येलो अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। विदर्भातलं चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, नांदेड या पट्ट्यामध्ये पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर 10 तारखेला अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे। 10 तारखेला अनेक जिल्ह्यांना कोणताही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये, मात्र 10 तारखेला विदर्भातल्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे। येलो अलर्ट अनेक जिल्ह्यांना दिलेला आहे, त्यामध्ये गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमध्ये 10 तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो, विजांचा कडकडाट असू शकतो, सोसाट्याचा वारा वाहू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहेत, इथून पुढे 5 दिवस पावसाची कुठे कुठे काय शक्यता असणार आहे याचा अभ्यास करून अलर्ट अनेक जिल्ह्यांना दिलेला आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील, मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून अपडेट संदर्भात असतील, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।